रामकृष्ण हरी मित्रांनो, नमस्कार. तसं आम्ही माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आता मी निघालोय कॉलेजसाठी, कारण की मला झालाय भरपूर लेट. 6:15 वाजले आणि मम्मीचा अजून टाइमपास संपला नाही. मम्मीने आत्ताशीच मला डब्बा दिलाय, तर मी पटकन निघतो कॉलेजसाठी. तुम्हाला भेटतो कॉलेजला गेल्यावरच. आता इथे दरवाजा लॉक नव्हता केला रात्री. दरवाजा उघडाच होता रात्रभर. वा, हुशार लोक आहेत तुम्ही. पप्पा लॉक करतात रोज, म्हणून मी आज केला नाही. अण्णा बिन्ना केली असते त्या दिवशी सारखे रिटर्न. ते रात्री माझ्याशी भांडण्यात व्यस्त होते ना, म्हणून. लावला मी लागला तर मी इथंच झोपलेलो यार. आणि सोबत माझं झालं असतं पहिलं. मित्रांनो, आता स्टेशनला आलोय. मित्रांनो, आता मी स्टेशनला आल्यानंतर घरी चाललोय बघा. आणि मी आता स्टेशनला तर निघालोय घरी. मित्रांनो, आता मी आलोय घरी. निघा माझी हालत बघा पूर्ण. भाऊ आता मम्मीची काय रिॲक्शन असते हालत बघून माझी असली. पेल नाही दाबायचे, 2 मिनिटं थांबायचं ना. काय अवतार केलाय हा रे तू. हा, कसला अवतार केलाय. किती खराब आहे. किती कालची कपडे पण मी धुतलेली नाहीये. धुवा बाबा, उद्या प्रॅक्टिसला मला नाही तर निघत नाहीये ते. जेवढा मिळते तेवढा काढा. काढलं मी परत भिजून घातली. तू घास आता. आता वाजले संध्याकाळची 4:40 झाले होतं. चहा वगैरे पिऊन झाला. तर अण्णा आतमध्ये चहा पित्याचं राहतो. त्यांच्याशी बोलले खूप दिवस, त्याच्यावर गप्पा नाही मारले. अण्णा काय करता? काय नाही, चहा पिता नाही? मग चहा नाही पित? चहा नाही पित का? चहा पिताय? जेवला का दुपारी? दुपारी जेवलात? जेवलात का? काय खाल्लं? भाकरी. कशी होती? चांगली होती का? चांगली होती. चांगली होती ना? बाकी तब्येत बरी आहे ना? आराम करा, थंडीचे दिवस आहेत. आता वाजले रात्रीचे 8:20 झालेत. आता 8:20. आता मी बसतोय जेवायला, कारण की मला लागली लई भूक. अरे हो ना, काय करतोय? झालं. मित्रांनो, मम्मीने तर घावणं बनवलंय मस्तपैकी. काय मग झालं की नाही? खाऊन घे. झालंय वे. द्या बघू पटकन. आणि अण्णा आतमध्ये बसलेत. आईची उपासना चालू आहे. ट्रॅकिंग समजा नाही. आता मी खायला बसतो पटकन आणि तुम्हाला भेटतो खाऊन झाल्यावर. शेट, बोला ना, काय बोलता? काय चाललंय? अभ्यास. मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगतो. म्हणजे तसं तुम्ही अभ्यास करू शकता तुमचा, पण मी पण करतो तसं. तर अभ्यास सध्या तसं काय होत म्हणजे काय बोलतो मला कळत नाही. जाऊ द्या. तर मी ChatGPTला बोललो की मला आहे ना, माझा हा चॅप्टर, एक स्पेसिफिक चॅप्टर, तुमचा जो कोणता चॅप्टर तुमचं नाव टाकायचं, त्याला बोलायचं मला असा प्रॉब्लेम, त्याच्यामधून मला एक ऑडिओ बुक भेटेल बनवून त्या चॅप्टरची समरीची. म्हणजे त्या चॅप्टरवरती अवलंबून असलेले क्वेश्चन्स, त्या टॉपिक्सवरचे क्वेश्चन्स जे काय असतील ना, त्याचे क्वेश्चन्सचे आन्सर. आणि ते आन्सर असं पाहिजे की ते आन्सर वाचलं किंवा ऐकलं ना, माझा टॉपिक अख्खा क्लिअर झाला पाहिजे. एक्झाम्पल दे. एक टॉपिक त्याच्यामध्ये सर्च कर आणि दाखव, म्हणजे सर्वांना कळेल. या चॅप्टरचा असा प्रॉम्प्ट बनवून दे, त्याच्यामध्ये हे टॉपिक्स असले पाहिजे. तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल म्हणून दाखवतो. आय वॉन्ट अ प्रॉम्प्ट फॉर माय फिजिक्स चॅप्टर. थांबा. UI ऑडिओ बुक विथ इन विच ऑल द टॉपिक्स शुड बी देअर. बघू. पुढे कर. काय करायचं? सेंड करायचं. मग तुझा नोटबुक ॲब्सोल्युटली बघा. त्याने प्रॉम्प्ट दिला बघा लगेच. ऑडिओ बुक स्क्रिप्ट फॉर महाराष्ट्र. चॅप्टर नेम टाकायचा फक्त आपला काय ते. झालं, संपला विषय. टाक बघू एखादा चॅप्टर नेम एका प्रॉम्प्टवर.
बघा आता एवढा मोठा त्याने प्रॉम्प्ट बनवला आहे. फॉर्म्युला, डेरिव्हेशन, ऑब्झर्वेशन सगळं सगळं आहे त्याच्यामध्ये. फक्त हा जायचं इथं वरती यायचं, कॉपी दाबायचा, पेस्ट करायचा, वरती यायचं एकदम, चॅप्टर नेम आहे ना, पेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये चॅप्टर नेम टाकायचं. रोटेशनल बघू डायनॅमिक्स, पहिला चॅप्टर फिजिक्सचा 12वीचा टाकलं मी. 12वी वगैरे लिहायची गरज नाही लागत. नाही त्याला माहिती नाही आधीपासून मी 12वीला येते. अच्छा, ज्याला माहीत नसेल तर पहिलं सांगावं लागेल. येस इथं आलं बघा, मी त्याला माहिती तुम्ही 12वीला आहे. इथं आलं बघा, महाराष्ट्र स्टेट बोर्ड क्लास 12 सायन्स फिजिक्स रोटेशनल डायनॅमिक्स पर्पज बिरपज सगळं म्हणजे ते बघा. आणि किती मोठा प्रॉम्प्ट दिला आहे मला, त्याच्यावरून आहे हे आता क्रिएट केलं आणि तो करतो आहे प्रोग्रेसमध्ये बघा. ओके झालं आहे बघा, पूर्ण ऑडिओ क्रिएट झाली त्याची मोस्ट प्रॉबेबली झाली असेल. एवढी मोठी त्याने ऑडिओ बुक क्रिएट केली आहे. म्हणजे फक्त आता जर माहिती काय आपल्याला करायचं, वाचायचा कंटाळा आला तर आपण अशा प्रकारे हे करू शकतो. इथे याच्यात असं तुम्हाला दिलं ना, ते तेव्हा स्पीकर चालू करायचा बस. Absolutely. I checked आता the तुम्ही current जरी याची Maharashtra HSC Class 12 physics topic coverage before preparing this, because rotational dynamics is broader than just torque Stop and moment of करते. inertia. काय बोलतोस? तर आता समजा तुम्हाला जर वाचायचा कंटाळा आलाय, तुम्ही कुठे रस्त्यामध्ये इयरफोन कनेक्ट करायचे मोबाईलच्या याला, इयरफोन असेल इयरफोन कनेक्ट करायचे. एखादं असेल तर काय करायचं माहिती आहे, जस्ट इथं खाली यायचं, प्ले करायचं. मोबाईलची तुम्ही तुम्हाला करून दाखवतो. प्ले केलं, Absolutely. I checked the current Screen off Maharashtra करा. HSC Class 12 मोबाईल physics topic ठेवून द्या, coverage before preparing व्हिडिओ this, चालू राहतो. because rotational आणि सेव्ह कसं dynamics करणार is ते? just torque काय and सेव्ह moment of करायचं, inertia. पुन्हा पाहिजे असेल तर Chapter includes पण त्या तिथं ह्याच्यामध्ये त्या चॅटमध्ये, हिस्ट्रीमध्ये. चॅटमध्ये जायचं, म्हणजे हिस्ट्रीमध्ये जायचं, ती चॅट ओपन करायची आणि प्ले करायचं फक्त बस. चालू तुमचं ऑडिओ बुक. बरेच मुलांना ह्याचा उपयोग होऊ शकतो. आता ह्याचा वापर करून मी खूप सारे माइंड मॅप, कन्सेप्ट मॅप पण बनवले, जे लास्ट मिनिट रिझनसाठी. पण ते कधी वापरायचे, जेव्हा तुमचा चॅप्टरचा अभ्यास झाला असेल तेव्हाच ते कामाचे. म्हणजे तुम्ही पेपरांचे चार्ट व्हिडिओ वाचून जातं काय येणार नाही. मी पण ते चार्ट कधी वापरणार, जेव्हा मला अभ्यास झाला असेल तेव्हाच, म्हणजे लास्ट मिनिट रिझन. आता हे तू पूर्ण चॅप्टरची समरी काढली आणि ते ऐकतोयस. येस, गुड, व्हेरी गुड. तुम्हाला जर प्रॉम्प्ट पाहिजे असेल ना, मी पाहिजे एखादी स्पेसिफिक PDF बनवेल आणि ती तुम्हाला देईन मी. सगळ्या प्रॉम्प्ट्स, सगळ्या टाईप्सच्या प्रॉम्प्ट्सची मग तुम्ही त्यावरून जनरेट करू शकता. तुम्हाला सुद्धा मदत होईल अभ्यासाला. तू ह्याच्यासाठी शॉर्ट्स व्हिडिओ बनवू शकतो त्र्यंबक. सगळ्यांना मदत होईल अभ्यासामध्ये याची. बनवूयात, काय ठीक आहे. बनवूयात. उद्यापासून स्टार्ट करू आपण. ठीक आहे, 12वीसाठी. येस मित्रांनो, आता आजच्या ब्लॉग इथं संपत. आपण मी लई झोपायच्या मूडमध्ये आहे. मी त्याला ऐकता झोपणारच आहे. तर आजच्या ब्लॉग इथं संपत. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला, ब्लॉगला लाईक करा, चॅनलवर नसेल चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, गुड नाईट. या ना जवळ.